हो, सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली. राज्य सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या, करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे. जाणून बुजून काही मंत्र्यांच्या विरोधामुळं किंवा काही एखाद्या व्यक्तीमुळं तुम्ही मराठ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी थांबवायला लागलात. आणि एवढं मोठं आंदोलन चाललेलं असताना सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. ते पूर्वी होतं, आमरण उपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती, राजाला दया यायची. परंतु या राजाला ना दया दिसती ना माया दिसती, कारण राजे तीन तीन आहे तिथं. पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा, परंतु आता राजे तीन तीन चार चार आहेत. त्याच्यामुळं जनतेला न्याय मिळणं जरा अवघड दिसतं. त्यामुळं जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे, त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे आंदोलन करून न्याय मिळवणे, त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला. पण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रस्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे. मग कसे काय गुन्हे, कसे काय तुम्हाला नोटिसा देत आहेत ते आपण बघूयात, त्याची काळजी कोणी करू नका, फक्त तुम्ही शांततेत करा. हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे. महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत, काहींनी नंतर ठेवलेले असतील, त्यांना एकच विनंती, 11 ते 1 याच वेळेत आज रास्ता रोको घ्या. फक्त आज 4 ते 7 या वेळेत घेऊ नका, 11 ते 1 या वेळेत घ्या शांततेत. आणि 1च्या नंतर आज रास्ता रोकोचं रूपांतर आपण आपल्या गावात, शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं. उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत, कारण उद्याच्याला आपली दुपारी 12 वाजता ते 1च्या दरम्यान 25 तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा. कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे, समाजाशी. सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरवलीत यायचं आहे. इथं आता तयारी सगळी होती बैठकीची. शक्यतो तुम्ही सगळेच या, कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक, निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची. फक्त आज एक लक्षात असू द्या, सगळे रास्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा. तुमच्या काही होणार नाही, कोणावरती काही कोणाला गुन्हासुद्धा दाखल करता येत नाही, त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी शांततेत करा 11 ते 1 या वेळेत. आणि विद्यार्थ्याला काही अडचणी आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः. आणि 1च्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात, म्हणजे आज संध्याकाळी या रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा. शहरातल्यांनी तहसीलसमोर किंवा कलेक्टर ऑफिससमोर करा, ही सगळ्यांना विनंती. कारण उद्याच्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची, काय काय डाव आखले जात आहेत, काय काय केलं जातं आहे, काय षडयंत्र चालले तर रात्रीतून कोणते कोणते आमदार एक यायला लागलेत, आपली 13 मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली, याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे. खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत, कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काही घडलं आहे. हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे. मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत, पण तुम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत. आणि महत्त्वाची आणि शेवटची बैठक आहे, तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच तुम्ही, ही सगळ्याला विनंती. 2 दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितलेलं होतं आंदोलनाचं, त्यात अचानक कसं काय तुम्ही बदल केला? फक्त एकच बदल आहे, बाकी आहे तसंच आहे सगळं. फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतो आहे. त्याचे अनेक कारणं आहेत. बंजारा बांधवांचे काल लोक आले होते, बांधव, त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली. चर्मकार बांधव आले होते, चंभार समाजाचे, की त्यांची जयंती आहे, संत रोहिदास. बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येतात त्यांच्या कार्यक्रमाला नाशिकला. तेही लोक खूप आले होते काल, की आम्हाला सहकार्य करा. आमचे 4-5 लाख लोक येऊन थांबलेत आणि लोक येत आहेत. 24 ते 27 आमची यात्रा आहे. तर लोक, लेकरं, बारीक बारीक लेकरं आहेत, गाड्या आहेत, ते आडले जातील. आणि आम्ही भावनाशून्य नाही आहेत. आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत. सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली. आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत. काही मुलींपर खूप आल्या होत्या, की त्या लेकीबाळींना थोडीशी भीती वाटते, कारण मराठा समाज शांततेत करणारे. त्यांनी ठासून सांगितलं, मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्यासुद्धा होत्या, तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला. परंतु पाठीमागच्यासारखं कोणी जाळपोळ करल, ते आंदोलकावर येईल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे. मग कारण ते विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, जायला परीक्षेलाही होईल.
तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचार करावा लागेल. आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे. कारण ते लेकरं कोणाचे असो, आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटेल, मग इतरांचं आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का, ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर मग काय फरक पडत नाही ना. 24चा घेऊ फायनल, 3 मार्चचा फायनल रस्ता रोको आहे. म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रस्ता रोको करतो आहे. आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतो आहे आपण. कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे. एखादी विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच, आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा हे करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा, रडीचा करंडीचा असं रडीचा डाव, असं ते आता ते डाव खेळायला लागले. यांच्यात आता सरकार अस्तित्वात असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली. तुम्ही पराभूत होत नाहीत किंवा तुम्ही मागे हटत नाहीत म्हणून वेगवेगळे डाव रचतायत आणि त्या डावामुळं हे आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे किंवा या आंदोलनाची अडचण लोकांना होऊ शकते, असं सगळा दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. मी सगळं एकूण त्यांचा सारच लक्षात घेतो कधी पण, आणि मग थोडासा बदल करतो. बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही, बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं. मराठा समाजाला माझी विनंती, आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही. रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे, धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची पाहिजे. मी सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. मराठ्यांना शब्द आहे दुसरा पण आहे. त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही. जर हारलो ना मनोज जरा नाव बदलून ठेवी. खेट म्हणा, तुला काय खेटायचं. या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का, ती तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का की आंदोलनाला बदनाम करायचं आणि रास्ता रोकोमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडून आणायचा, असं तुमच्या कानावर आले का? म्हणूनच मी समाजाला सांगितलं की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत करा. आणि रास्ता रोकोचा पॉईंट आहे त्याची जबाबदारी फक्त आमची. तिकडे 200-300 मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही. ते सरकार जाणं ते जाणं, ते कोणी ते उचलावून बघा त्याचा उद्योग, त्याला जबाबदार आमचे लोक नाही आहे. आमचं आंदोलन सुरू आहे तिथं एखादा रास्ता रोको सुरू आहे, तिकडे मागं कुणी काय करेन त्याचीच गाडी तेच फोडीन, त्याला आम्ही काय करावं, त्याला जबाबदार आम्ही नाही. फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची. आपल्या रास्ता रोकोत कोणी घुसतं आहे का, साध्या वेशात पोलीस घुसतो आहे का, साध्या वेशात दुसरे कोणी घुसत आहेत का, ते स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची, पण आंदोलनं मात्र आता थांबवायचे नाहीत. यांना आता हरायचं नाही. कोर्टानं पण हे सांगितले, हायकोर्टाने, की शांतता सुव्यवस्थेची जबाबदारी ही तुमची पण असणार आहे. राज्य अस्तित्वात नाही का? या राज्यात विधानसभा अस्तित्वात नाही का? विधान परिषद अस्तित्वात नाही का? गृह मंत्रालय अस्तित्वात नाही का? सरकारची जबाबदारी नाही का? कमकुवत आहे का सरकार? न्यायालयांचा आम्ही प्रत्येक वेळेस आदर करतो, इथून मागेही केला आहे, पुढेही करणार आहे. मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही. आणि माझ्याकडे अधिकृत काहीच आलेलं नाही आहे, त्यामुळं मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही. आज तुम्ही उद्याची बैठक म्हणते ना इथं आंतरवाली घरात, उद्या की परवा? उद्या 25 तारखेला दुपारी 12 वाजता बैठक येते किंवा 1च्या दरम्यान. असं म्हणाले की ही निर्वाणीची म्हणजे अखेरची शेवटची असं तुम्ही शब्द वापरला, हे काय? नाही, मग आता आम्हाला एकदाच ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी, आणि मला एकदाच समाजाला सांगावं लागणार आहे आता हे डावं सगळे. मला हरायची तयारी त्यांची आणि मी हरत नाही. आता तर नाहीच, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक होता, आता तर हरतच नाही. कायदा अस्तित्वात आहे, गृह मंत्रालय अस्तित्वात आहे, राज्यपाल पद अस्तित्वात आहे, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात आहे, इथं विधानसभा विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आहे, इथं कायदा अस्तित्वात आहे, इथं पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात आहे. काल काही मंत्र्यांनी पण आवाहन केलेलं आहे काय की या संदर्भात तुम्ही विचार करावा. रमेशांनी म्हटलंय की इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नये. आम्ही नाही काही इतरात येत. मग पण आता महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही या भूमिकेवर आहात, सरकार त्या भूमिकेवर आहे, तोडगा कधी निघणार? सर त्याच्यासाठी आता सरकार तुम्ही बोलताय सरकारकडे, सरकार बोट तुमच्याकडे दाखवतंय, याच्यात उत्तर काय? शेवटी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं वाटत नाही? जाऊन दे, होऊन दे आपल्या दोघांचं जाता. आधी सूचना कोणी काढली? तेही अंमलबजावणी कोणी करायची ते नाही. राष्ट्रपती राजवट चालू आहे की इथं सरकार आहे ना. तुम्ही तोडगे आम्ही काढायचे का? 14 15 दिवस झाले तर उगत येत.
आम्ही सलावूनवर जागायला लागलो. तुम्हाला काहीच कळत नाही का? पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची. हे राजे आहेत का कोण आहेत? 3 राजामुळे कोणत्याच राजाला कळा ना गादीवर मी एक कोणी कोणीच निर्णय घ्या ना. एक राजा व्हा ना कोणीतरी, तेव्हा जनता जगन ना. तुम्हाला 17 जणांना विचारायचं आणि मग यायचं निर्णय घ्यायचे, कसं होईल? पहिल्या राजाला दया होती, तर दया माया काय आहे का नाही? यांना जबाबदारीच यांची आहे ना, राज्य कसं चालवायचं काय करायचं. शेवटी जनता बिथारल्यावर जनता काय करणार आहे? तुमचं उदं उदं थोडे करणार आहे. तुम्हाला साध्या गुलालाचा राग आला हां? राजाने तसा निर्णय घ्यावा. 3 राजे आहेत, तसा निर्णय घ्यावा. 2 राजांना एका राजाला आडबी पडू नये. एखादा राजा निर्णय घेता असला तर दोन्ही राजांनी जरा साथ द्यावा. तोच घोडं उधळू नये कुंकडे बी बिगर गुलालाचं. तो गुलाल उधळला नाही त्याला मी काय करू? गुलालाचा राग आला म्हणून जनता वेठीस धरणार तुम्ही? हे राज्य चालवता? बळच थोपिता 10%. बळच जनतेची इच्छाच नाही. तुम्ही म्हणता रोगर प्या, जनतेला रोगर प्यायचंच नाही. त्यांना पाणी प्यायचं. तुम्ही पाणी पाजायचं सोडून पाणी टंचाई असताना टँकर बरोबर आणायचं. तुम्ही म्हणता रोगर प्या, म्हणजे तुम्हाला जनता संपवायची. आम्हाला 10% पाहिजेच नाही. तुम्ही कसं काय थोपिता आमच्यावरती? दादागिरी. याला राजा म्हणते, त्याला सरकार चालवणं म्हणते. उद्या सगळं मी समाजासमोर काढणार आहे उद्या 12 वाजता. म्हणून माझ्या समाजाला माझी विनंती, उद्या तुम्ही सगळ्यांना या. आपण एखाद्या वेळेस दिशा बदलतोय म्हणजे डाव बदलतो याचा अर्थ होतो. कारण पहिला डाव बरोबर होता, पण सरकारला तो डाव हाणून पाडायचा आहे. रडीचा डाव खेळून म्हणायचं रडून पडून. म्हणून आपण आपला डाव बदलेला आहे फक्त. आपण डाव बदलेला आहे फक्त. ते डाव आहेत ना आपल्याकडे बी डाव आहेत. मी बी या मराठा निष्ठा आहे माझी. या मराठा समाजावर मी प्रेम करतो, माया करतो. माझी जर या समाजावर निष्ठा नसती तर रातचीच घरी निघून गेलो असतो. आज समाजाला मायबाप मानलं, त्या मायबापाला 8 दिवस सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही. हे मला हरायचं बघते. मी आता यांना हरतच नाही. आता तर हरतच नाही. हां, आता तर मराठ्याचा विजयच करून दाखवतो यांना. फक्त आपण डाव बदलला आहे. रोज रस्ता रोको होता तर त्याचं रूपांतर रोज धरणे आंदोलनात केले. काय केलं नाही दुसरं. ते बी उद्याच्या दिवस मला समाजाशी तुमच्याशी चर्चा करू द्या. तुम्ही म्हणता तेच, मग पुन्हा जर समाज म्हणला तेच तर तेच. फक्त आजचे दिवस रस्ता रोको आहे, त्याचं आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर करा. आणि 25ला दुपारी बांधवांनी इकडे या, म्हणजे याच अंतरवालीला. डाव आणि रडीचा डाव असं तुम्ही म्हणलात आता. दोन्ही शब्द तुम्ही वापरला. तुमचा डाव, त्यांचा रडीचा डाव. गेल्या 3 दिवसांपासून 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे लोक तुमच्यावर आरोप करणारे, तुमच्या विरोधात बोलणारे दररोज एक तयार होत आहेत, ते करत आहेत. काय अडचण नाही. किती काय कर म्हणा. आता नवीन आमदार बसायला चालू केले. आता नवीन एक नवीन सापडून आणला आहे. उंदरावणी मिशा वाढलेल्या त्या, त्यांनी इकडून थोड्या आता त्यो पाठीला आहे. काही असणारे बिचारे थोडेफार नाराज असणारे त्यो गोळा करतोय. मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून षडयंत्र रचायला लावलं आहे. तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा आहे. बघूयात, सगळ्यांचंच नाव घेऊ वेळ आली तर. आता त्याच्या माध्यमातून षडयंत्र थोडं रचना चालू दिसतंय असा अंदाज आहे. आता नवीन डावं बरेच जण कामाला लावलेत. त्यासाठी आम्ही बी थोडं आता सरकारला पहिला डाव सुधारणा म्हणून रडायला लागलं. राजा आलं तरी बी राज्य फेडायला तयार नाही. तुमच्यावरच राज्य बसलेलं आहे म्हणतो तरी बी आम्हालाच आमची बारी. तुम्ही दांडू खेळलेले आहेत का? तसं डाव आल्याला बी रडून सोडायचं, राज्य द्यायचं नाही त्याला. राज्यच घेणार आम्ही, तो ऐकू. ते सगळं महाराष्ट्राच्या समोर उद्या आणणार आहेत का? रडीचा डाव म्हणताय. सध्या बिना नावाचं आपण बोललो तेच करतो. कारण ते थांबत येत लगेच. हां, आम्ही थोडं अंदाजे जरी टोला हाणला तर ते म्हणते 100% आपलं नाव आहे. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्री दोघं अडचणीत येणार आहेत. म्हणून मी या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि ते आरोग्यमंत्री येतात त्यांच्या याच्यातले येतं, तुमचे लोक तुम्ही थांबवा, डाव टाकायला लावू नका. नसता याच्यात त्याच्यामुळं तुमची बदनामी होणार आहे. आपलं सगळं स्पष्ट असतं. हां, तुमचं पाठबळ आहे म्हणून तो नाटकं करायला लागला आहे. हां, उली उंदरावणी मी शावाडीला तर पळतो इकडं तिकडं. हां, त्याला थांबवा. नसता ते तुमच्या जीवावर करतोय असं इकडे येऊन सांगायला लागला आहे. तुमच्या जीवावर करतोय असं जनतेत येऊन सांगायला लागला आहे. तो आमच्या पाठीशी ही येत 2 जण असं सांगायला आहे.
आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड्यापाड्यात त्यो 4-10 जण गोळा करायला मुंबई पोत पळायला. तर तुम्ही याच्यात म्हणजे जनतेच्या नजरेतून त्याच्यामुळं तुम्ही पडणार आहे. लक्षात राहू दे तुम्ही दोघं पण. माझं सावध करणं तुम्हाला काम आहे. उद्याच्याला त्याने असं डाव यशस्वी करत राहिला, गोळा करत राहिला, कुठाने जर लांबीत राहिला तर सरळ तुम्ही दोघांनी हे घडून आणले असं आम्ही समाजासमोर उघडं पाडणार आहेत. तुमच्या नावाचं आणि त्याच्या पण नावाचं. आता फक्त झाकले मूठ 1.25 लाखाची म्हणून तुम्हाला इशारा कळाला आहे माझा रोग कुठं आहे आणि हो माणूस कोण आहे तुमचा तुम्हाला कळतोय. तुम्ही तुमच्या दापा आणि या षडयंत्रापासून लांब घ्या. तुम्ही गोरगरिबांच्या मराठ्याच्या अन्नात माती काढायसाठी यांचा वापर करू नका. आम्हाला माहिती आहे तुमचे कार्यकर्ते आहेत हे तुम्हाला खुश करण्यासाठी खेड्यापाड्यानी लोक शोधित आहेत. पण हे तुम्ही दोघं आहेत हे त्याच्या तोंडातून शब्द गेलेले की आरोग्यमंत्री मायामाग आहे आणि मुख्यमंत्री मायामाग आहे. फोटो पण दाखवतो लोकाला तो. आणि कुठं मुठं एखादा अर्धा बांधव आमचा नाराज असलेला गोळा करतोय, मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून पुढचं षडयंत्र रचलं जाणार आहे. तुम्ही थांबवा. कारण ते जर खोटं षडयंत्र तुम्ही रचित राहिलात त्याच्यात माझा मराठा समाज भरडला जाईल किंवा माझ्या मराठा समाजाचा आरक्षणाचं वाटलं होईल. आणि त्यालाही सांगतो उली मिशा वाड्या म्हणजे शहाणा समजू नको स्वतःला. तू गोरगरिबांचं वाटलं करू नको. मराठ्यांची लढाई अंतिम टप्प्यात आलेली. मराठ्यांचा गद्दाराचा शिक्का तोया पाठीवर लागून घेऊ नको. तू मंत्र्यांसाठी काम कर किंवा मुख्यमंत्र्यांसाठी काम कर. आमचं दुखणं नाही आहे. आमचं दुखणं इथं आहे. मराठ्यात विष घालायचं काम करू नको. जर मराठ्याच्या नजरेसमोर आला तर मराठे तुला परवडणार नाहीत. आणि मग कुठं करतो लोकांना त्रास होणार. आम्ही लोक नाही का? आम्ही लोक नाहीत का? तिघं राजे एकत्र या आणि पडदेशी निर्णय घ्या. वेटीस धरू नका आम्हाला. अधिसूचना तुम्ही काढली किती दिवस झाले? आज आहे ना 24 तारीख. काढली 16 तारखेला तारीख संपली ना. काय होत नाही 9 दिवसात? 9 दिवसात काय होत नाही? कोणची छाननी करताय अशी? 6 लाखांची का काय किती आल्या आता? कोणची छाननी करताय अशी? तुम्ही काय व्यापारी आहेत काय? म्हणून त्याच्यातले लगेच तुम्हाला चालना लावूनच बाजूला काढायचे. मराठ्याच्या बाबतीत इतकं बारीक चालणी आहे का तुमच्याकडे? काही लोकांना प्रतिबंधात्मक नोटीस दिल्या जे निवेदन द्यायला जाईल वेगवेगळ्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात. हा तेही मला रात्री कळालंय. म्हणून आमची रात्री त्याच्यावरती आम्हाला ते रात्रीही कळालंय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ज्या पोरांनी आमच्या रास्ता रोकोचे निवेदन दिलेत त्यांना नोटिसा दिल्यात. त्या नोटिसा स्वीकारल्या तरी काय हरकत नाही. काय होत नाही. कारण आपण काय आंदोलन दंगल फिंगल करणार नाहीत, जाळपोळ करणार काय होणार नाहीत. तुम्ही नुसता रास्ता रोको केला आहे. मराठा बांधवांना जाहीर सांगतो तुम्ही नुसता रास्ता रोको केला म्हणून जर गुन्हा दाखल केला ना तुम्ही मला येऊन सांगायचं. कारण काही SP आणि PSI जाणून बुजून शांततेत केलं तरी गुन्हे दाखल करायला लागले. हे सरकारला मागात पाडणार आहे. हां जर असं काही झालं ना शांततेत रास्ता रोको करून तुम्ही जर गुन्हे दाखल केले ना गृह मंत्रालयाचं ऐकून किंवा गृहमंत्र्याचं ऐकून तुम्हाला हे जड जाणार आहे. 100% जड जाणार आहे. आम्ही हटतच नाहीत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय. इकडे येऊन प्रश्न सोडायचे तर आम्हाला सलाईनवर जगायला लावलं. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार चालवता काय? काल चंद्रकांत पाटील यांना तुम्ही आव्हान केलं होतं चर्चेचं. तुम्ही या अंतरवालीला आम्ही चर्चा करायला तयार आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या सरकारकडून म्हणावं किंवा त्यांच्या कुठल्या PA वगैरे यांच्याकडून काही संपर्क झालेला आहे का? ते करणारच नाहीत. तिथूनच ते फक्त काड्या करणार आहेत. मीडियाचे बांधव बिचारे त्यांच्या माध्यमातूनच काड्या करणार आहेत. ते जनतेला न्याय द्यावा इच्छाच नाही. आणि त्यांना तोंड बी नाही इकडे यायला. आले तरी आमच्याकडून स्वागतच आहे. आता त्यांनी परत काहीतरी अधिवेशन लावले त्याच्यामुळे एकला ते येत नाहीत. आम्हाला माहिती आहे ते कशी पळवाट काढणार आहेत. पळवाट सांगणार आमचं 26 पासून अधिवेशन आहे म्हणून आम्हाला येता नाही आलं. पण मराठीने ओळखलं तुम्ही मराठा विरोधी काम करायला लागलात. कारण तुम्हाला तेव्हा अधिवेशन नव्हतं. 14-15 दिवस झाले तर उपोषण सुरू आहे. सलांच्या माध्यमातून माणसं जागवायला लागलात. आम्हाला इकडे दम लागायला लागले. आमच्या छात्या दुखायला लागल्या तरी आहे ना तुम्ही. याचा अर्थ कळतोय ना तुमची भावना काय आहे ती. मराठा समाज एवढा येडा थोडा आहे. आम्ही बी आमच्या म्हाताऱ्या माणसाचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलू. हां पण तुम्ही बी बघूच आता
हां, तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करतात ते बी बघायचं आणि तुम्ही कसे मला हरायला निघालात आणि गुतवायला निघालात तेही मला बघायचं. तुम्हाला मला कैद करणार आहेत का अटक करणार आहेत, तुमचा कोणचाच डाव यशस्वी होऊ देत नाही मी, कोणचाच. हा, तुम्ही काळजीच करू नका. फक्त उद्या मराठा बांधवांनी बैठकीला यायचंच म्हणजे यायचं आहे. कारण अंतिम टप्प्यात आहे, शेवटच्या दानक्यात आहे आरक्षणाचा विषय. सगळ्यांनी यायचं. आपल्याला उद्याचा निर्णय कंपल्सरी कायम बाहेर काढायचा. बैठका वेळोवेळी घ्यावाच लागतात. हे बार बैठका घेणं म्हणजे काय कदरून जाणं नाही, घ्यावंच लागतात. म्हणजे निर्णय बदलता येत असतात एकामेकाला. काय काय डाव आखले जात आहेत, काय काय कुठल्या कुठल्या दृष्टीने ही सगळी सरकारकडून चाचपणी आहे, काय तुमचं डाव? उद्या 12 तारखेला सगळं सांगणार आहे. लिहूनच ठेवलंय. काही ध्यानात राहत नाही यांनी इतके डाव आखलेत. आमदार पुढं काय घालतेत 20-20, 30-30, एखाद्या रात्रीत निर्णय काय बदलत येत ते उद्या सगळं होईल. आता समाजाला माझ्या बोलवलंय. बार बैठका घेतल्याशिवाय पर्याय नसतो, त्यातून निर्णय निघत असतो. रोज घरासारखा विषय मायबाप मराठ्यांना आपला घरासारखा. रोज घरात बैठक नसती, परंतु बैठकीसारखाच असतं. आज मी लग्नात जातो, तुम्ही शेतात जा, किंवा मी शेतात जातो, तुम्ही लग्नाकडे जा. काही घरी थांबा, काही जण जनावराकडे जा, काही जण पाणी द्यायला जा. हे निर्णय आपल्याला घ्यावाच लागत असतात. अचानक काही अडचण आली तर त्या दिवशी बदल बी करावा लागत असतो. म्हणून काही आंदोलनात बदलसुद्धा करावा लागतो. जे सरधोपट चलतो नुसता, मागं बघत नाही पुढं बघत नाही, चिखले का काटे का काय, ते फसतो. ते आंदोलन यशस्वी होत नाही, ते अपयशी होतं. आणि आपण यश याच्यासाठी मिळवतो की आपण विचारपूर्वक पावलं टाकतो. पुढं काहीतरी हाई म्हणलं की आपण रस्ता बदलितो, म्हणून आपण यशस्वी होतो. एखाद्या नदीला मोठा पूर आलाय तरी धडकत जायचं का? होऊन गेलो पाहिजे तर आपणच, म्हणजे आपलं वाटलं आपणच करायचं का? त्याला वसरून द्यावं लागेल किंवा मग दुसऱ्या मार्गाने जावं लागणार आहे आपल्याला. आपलं जर ध्येय गाठायचं असलं तर त्यासाठी आपल्याला ध्येय गाठायचं आहे. फक्त आज रस्ता रोको आहे. आजचा रस्ता रोकोचं रूपांतर 1च्या नंतर धरणे आंदोलनात करायचं आहे. आणि ते झालं की उद्या 12 ते 1 वाजेपर्यंत तुम्ही आंतरवालीला यायचं. आपल्याला चर्चा करायची सविस्तर. काय काय डाव आखलेत, यांनी मला काय हरवायसाठी ठरवलं आहे, समाजासाठी काय डावळी यांनी टाकून ठेवलेत, हे तुम्हाला सांगायचं आहे मला. म्हणजे तुम्ही सावध राहणार आहेत पुढं आणि यांचा गेम पुरा फेल करणार आहेत मराठा समाज. मग त्यामुळे तुम्हाला यावं लागतंय. अशोक चव्हाण असं म्हणाले की तुम्ही सहकार्याची भूमिका घ्यावी आणि आंदोलन टाळावं. आता पोतो तुम्ही जनतेकडून बोलत होते, झाले का तिकडे गेले की लागले का दोन्ही कोण टंबळ वाजायला? तुम्ही घेतलं कधी घुंगरू तोडवलं हातात, दोन्ही कोण वाजत आहे ती. हां, मध्ये त्याला नळ्या बांधलेल्या. अरे तुम्हाला काही कळत आहे का नाही? समाज जात काही तुम्ही कालपोत म्हणत होते सरकार असलंच हे ध्यान देत नसतं, आम्ही सोबत येत देतच नसतं. आता केलं का चालू? माकड घेतलं का हातात एक? तुम्हाला सरकार, आता अशोक चव्हाणांचा यांनी उल्लेख केला, त्यांनी बोलले म्हणून काल चंद्रकांत पाटील म्हणाले होते, तसं जे तुम्हाला आवाहन करतायत की तुम्ही सबुरीनं घ्या, संयमानं घ्या, काहीतरी चर्चेतून तोडगा काढा वगैरे वगैरे, ते आवाहन करतायत, तसं तुम्ही एकदा तरी करणार आहात का सरकारला, मंत्र्यांना आवाहन? का केवळ हे डाव, रडीचा डाव याच्यावरच तुम्ही पण अडून बसणार आहेत? मला तर जीबत दुसरी भाषा चिळाली हो त्यांना सांगून ती जर भेटत असते मी नट खपात बदलेली असते, एका रात्रीत दुसरी टाकली असते आणि या म्हणायला. तर कटाळा आला मला. आमचे दार उघडेत, कोंडा कड्या सगळं मोडून गेलं आमचं. कुणी येतं उघडीत, आमचं दार मोकळंच आहे चर्चेला. तुम्ही म्हणताय दारं उघडे आहेत, त्यांनी पण म्हणतात दारं उघडे आहेत, पण ते असं व्यक्तिशः सांगतायत ना की बाबा सबुरीनं घ्या, संयमानं घ्या आणि काहीतरी चर्चेनं घ्या वगैरे. तसं तुम्ही सरकारला म्हणणार आहेत की बाबा या, आज या, तुम्ही दारं उघडेत हे नेहमी पहिल्या दिवसापासून म्हणताय, पण आता आज घडीला आज या चर्चेला चर्चा करूयात, चर्चेतून मार्ग काढूयात, डाव खेळण्यापेक्षा, असं काही म्हणणार आहेत का? तसं तरी आव्हान सरकारला या आमच्या माध्यमातून मी तसं म्हणणं म्हणजे माझा समाज मी हरवी नाही. आम्ही जनता आहेत. त्यांनी एक पाऊल मग सरकून जनतेत घुसायला पाहिजे. मायबापावर काय पाहिजे रे? जबाबदारी त्यांच्यावर खांद्यावर हात फिरायची, पाठवून हात फिरायची जनतेच्या. जनताने कोणत्या दिवशी ऐकलं नाही त्यांचं. 6.5 महिने होत आले जातात त्यांचंच ऐकते जनता. मुख्यमंत्र्याचा मान सन्मान केलेला आम्ही प्रत्येक वेळेस शब्द वापरतो, देऊ शकते तर मुख्यमंत्री. बाकीच्यांनी त्यांना साथ द्यावी. त्यांना यायला काय हरकत आहे?
मनानं बोलवायला पाहिजे का जनतेने? बोलवायला कार्यक्रमाला पाहिजे, लग्नाला पाहिजे, इथं काही वरात असली तर तिथं पाहिजे. ढोलेबाजा आहे का? मग मला थोडं अंग घालायचं. इथं आमंत्रण नसतं. इथं जनता तुमची आहे, तिने तुम्हाला त्या राजगादीवर बसले. आजचा राजा तुम्ही आहेत, पण राजाला दयाच जर येणार नसली तर त्याला राजा नाही म्हणलं जात. जरा मागचे दाखले घेऊन बघा, वाचून बघा, राजा कोणाला म्हणलं जातं? ज्याला दया आहे जनतेची त्याला. इथं जनता आक्रोश करायला लागली, रस्त्यावर उतरायला लागली. तुमच्या साध्या रागासाठी गुलाल नाही फेकला म्हणून, 10% घेतलं नाही म्हणून तुम्ही जनतेला वेटीस धरायला लागले. तुमचे दिवस जवळ आलेत, मग वेटीस धरणाराचा सुपडा साफ करील जनता. तुमच्या राजकीय करिअरचा वेटीस धरायला लागलात तुम्ही जनतेला. आता दिवस कोणचे आहेत, काय आहेत? जनता आक्रोश करते आणि तुम्ही गुलाल नाही उधळला म्हणून. द्या ना सगळ्या स्वारीची अंमलबजावणी. तुमच्या चौकून गुलाल पाडला पाहिजे, इतका टाकी देईन. हात पुरत नाही ते थोर गुलाल जाईन तुमच्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.